खास आषाढी एकादशी निमित्त रेसिपीज मध्ये आपण आज बनवणार आहोत उपवासाचे आप्पे आणि उपवासाची चटणी। नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। उपवासाचे आप्पे बनवण्यासाठी आपण हे 1 वाटी भगर घेतलेले आहे, म्हणजेच वरीचे तांदूळ, आणि त्याच वाटीने मोजून आपण अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आप्पे बनवण्यासाठी आपल्याला भगर आणि साबुदाणा थोडासा परतून घ्यायचा आहे। त्यासाठी मी पॅन गरम करून घेतलेला आहे। त्यात आता आपण भगर आणि साबुदाणा घालूयात। हे दोन्ही आपल्याला मध्यम गॅसवर 3 ते 4 मिनिटं चांगले परतून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं साबुदाणा आणि भगर आपण चांगलं परतून घेतलेला आहे। साबुदाणा आणि भगर पचायला जड असल्यामुळे परतून घेतल्यावर ते पचण्यासाठी हलके होतात। आता परतून झाल्यावर आपण त्यात घालायचे आहे अर्धा चमचा जिरे घालून थोडंसं परतून घ्यायचंय। जिरे घातल्यावर जास्त परतायची गरज नाही, आपण गॅस बंद करून घेऊया आणि असंच बंद गॅसवर थोडंसं परतून घेऊन मग आपण ते थंड करून घ्यायचंय। परतून घेतलेले साबुदाणा आणि भगर थंड झालेत। आता ते आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊयात। असं रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे। आणि आता त्यात 1 वाटी दही आणि 2 हिरव्या मिरच्या घालून एकदा मिक्सरला परत वाटून घ्यायचं आहे। वाटताना गरजेनुसार पाणी घालू शकता। हे वाटलेले मिश्रण आपण एका बाउल मध्ये काढून घेऊयात आणि ह्या मिश्रणात आपण अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे साल काढून जाडसर बारीक करून घेतले आहेत, ते घालूयात। मी 2 चमचे ओल्या नारळाचा चव घालते। तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किस किंवा डेसिकेटेड कोकोनट घालू शकता। चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि 1 छोटा बटाटा किसून घालायचा। आणि आता त्यात आपण गरजेनुसार पाणी घालून मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचं। आप्प्यांचं मिश्रण तयार झालं आहे। ते आपण आता 10 मिनिटं झाकून बाजूला ठेवूयात। तोपर्यंत उपवासाची चटणी करूयात। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी भाजून साल काढून जाडसर वाटलेले शेंगदाणे, पाव वाटी ओल्या नारळाचा चव, 2 हिरव्या मिरच्या, छोट्या अद्रकचा तुकडा, 2 चमचे दही आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धी वाटी पाणी घालून वाटून घ्यायचे आहे। ही चटणी बाउल मध्ये काढून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते चटणीमध्ये घालायची आणि चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची, त्यामुळे भांड्याला लागलेले अन्न पण वाया जात नाही। आता आपण चटणीला फोडणी देऊयात। त्यासाठी मी तडका पॅन गरम करून घेतला आहे। त्यात 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। तुम्ही तेल पण घालू शकता। तूप गरम झाल्यावर गॅस बंद करायचा आणि पाव चमचा जिरे घालायचे। जिरे छान फुलले की ही फोडणी चटणीवर घालायची। आपली मस्त उपवासाची चटणी तयार झाली आहे। आता आपण आप्पे करायला घेऊयात। आप्पे करण्यासाठी मी आप्पे पात्र गरम करायला ठेवले आहे। आप्प्यांचं मिश्रण एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचे। आप्पे पात्र पण गरम झालेलं आहे। आता आपण गॅस मध्यम ठेवायचा आणि सर्व मोल्ड मध्ये तेल घालायचे आहे। आता आप्प्यांचे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने सर्व मोल्ड मध्ये घालूयात। तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर
मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही या आप्यांच्या मिश्रणात घालू शकता। आम्ही कोथिंबीर उपासाला खात नाही म्हणून मी घातली नाही। या आषाढी एकादशीला तुम्ही पण हे उपासाचे आप्पे नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले ते। सर्व मोल्ड मध्ये आप्पे घालून झालेत। आप्प्यांच्या बाजूने थोडे तेल सोडून घेऊयात आणि झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं आपल्याला आप्पे भाजून घ्यायचे आहेत। 2 मिनिटं झालेली आहेत। आपण चेक करूया आप्पे झालेत का। सुरी किंवा फोर्कच्या सहाय्याने अशा प्रकारे आप्पे पलटून घेऊयात। तुम्ही बघू शकता मस्त खरपूस आप्पे भाजलेले आहेत। आता दुसऱ्या बाजूने पण झाकण ठेवून 2 मिनिटे भाजून घेऊयात। 2 मिनिटे झालेली आहेत। आपण चेक करूया दुसऱ्या बाजूने पण छान खरपूस भाजलेली आहेत। आता आपण प्लेट मध्ये सर्व करूया। आपले उपासाचे आप्पे आणि उपासाची चटणी तयार झालेली आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।